नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे भगवंताच्या सोबतीने जगणं भाग 2. भारतीय संस्कृतीत अभय हे व्रत मानलेलं आहे. महात्मा गांधींच्या आश्रमव्रतात त्याला भजवर्जन असं म्हटलं आहे. रानावनात राहून तपश्चर्या करणारे तपस्वी नित्य निर्भय असतात. उपनिषदात सामर्थ्याची जाणीव आपल्याला सतत करून दिलेली आहे. हे सामर्थ्य, ही शक्ती प्रत्यक्ष जीवनात उतरवायला हवी. यासाठी स्वतःची आंतरिक ओळख पटायला पाहिजे. आत्मज्ञानाचं, अध्यात्माचं तेज मोठं विलक्षण आहे. शक्तिशाली औरंगजेब शाहिस्ते खान यांच्याकडे जाताना शिवरायांच्या मनाला भीतीचा ओझरता स्पर्शसुद्धा झाला नाही. गुरुवर दृढ श्रद्धा, ध्येयपूर्तीचा ध्यास, जन्मदात्या आईचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द, या शक्तींमुळे आत्मविश्वास कळसाला जाऊन पोचला होता. शक्ती, भक्ती, युक्तीच्या सामर्थ्यामुळे मनात नकारात्मक विचार कधी डोकावला नाही. सिकंदर बादशाह व वानप्रस्थाश्रमी संन्यासी यांची गोष्ट तपश्चर्येमुळे जागृत झालेल्या तेजाचं आणि सामर्थ्याचं दर्शन घडवायला पुरेशी बोलकी आहे. तपश्चर्येने प्राप्त झालेलं सामर्थ्य सहजपणे जीवनात प्रत्यक्ष उतरतं. त्यासाठी स्वतःची ओळख व्हायला पाहिजे. अंतरंगातील शक्तींची जाणीव व्हायला पाहिजे. या शक्तींवर दृढ श्रद्धा पाहिजे. आत्मज्ञानाचं, अध्यात्माचं तेज विलक्षण असतं. सिंधू तीरावर उभा असलेला सिकंदर एका वानप्रस्थाश्रमी, तपश्चर्येमुळे तेज प्राप्त झालेल्या संन्याशाला ग्रीस देशात नेणार असल्याचं प्रलोभन दाखवतं. संन्याशाच्या तेजाने, ज्ञानाने सिकंदर आता वेडा झाला होता. संन्यासी निर्भय वृत्तीने मी येणार नाही असं सांगतो. सिकंदर मोठ्या अधिकारवाणीने तुला उचलून नेईन असं बजावतो. संन्यासी शांतपणे नुसता हसतो. त्या हसण्यात तू मला कदापिही नेऊ शकणार नाहीस हा आत्मविश्वास होता. मला ब्रह्मदेवसुद्धा हात लावू शकणार नाही ही दृढ श्रद्धा संन्याशाच्या वागण्या बोलण्या चालण्यात होती. सिकंदर आवाज चढवून गरजतो, तू आला नाहीस तर मी तुला ठार मारीन. संन्यासी अत्यंत शांतपणे म्हणतो, अरे पोरा, तू मला ठार मारणार? मी अमर असा आत्मा आहे. मी कधी जन्मलो नाही आणि कधी मरणारही नाही. परमात्म्याच्या ठाई दृढ श्रद्धा असली की कळीकाळाची सुद्धा भीती वाटत नाही. कारण अंतरंगातून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा नाद घुमत असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात दैवी गुणसंपत्तीमध्ये अभय हा गुण सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे असं म्हटले. दैवी गुणात अग्रभागी असलेल्या आसनावर जो बसतो त्याला अभय असं म्हणतात. अभय म्हणजे सर्व ज्ञानाचा अभिप्राय. भेदभाव संपला की समभाव येतो. समभावाला भीती उरतच नाही. विश्वात्मक वृत्ती झाली की भय कसलं? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. या अनुभूतीमुळे निर्भय झालेली ज्ञानेश्वर माऊली म्हणजे शांतीची, तेजाची, निर्भयतेची मूर्तिमंत साक्ष आहे. साखर जशी दुधात एकरूप होऊन जाते, मीठ जसं पाण्यात विरघळतं, तसा आपला समभाव झाला की भय उरत नाही. कर्म अकर्म करताना जो अहंकाराला उत्पन्नच होऊ देत नाही त्याला भीती वाटत नाही. संसाराचं मूळ जो अहंकार आहे त्याला मरण आल्यावर भय ते कशाचं? जो मान अपमानाच्या पलीकडे गेलेला आहे त्याला भय उरणारच नाही. ज्याच्या मनात समभाव आहे तो अभय आहे. जो स्वतःला विसरू शकतो त्याच्याजवळ समर्पण भाव असतो. चिंता, भीती, भय हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपण कारण नसताना केवळ आपल्या स्वभावामुळे आणि अज्ञानामुळे चिंता करत बसतो.
जे व्हायचं असतं ते घडून जातं. खरंच आपल्या हाती काहीही नसतं. पूर्व कर्मानुसार सगळं काही घडत असतं आणि घडणारही असतं. घडूनही गेलेलं असतं. याचं ज्याला ज्ञान आहे त्याला कसलीही भीती वाटत नाही. मतिमंद माणसाला चिंता आणि भीती असते. आपण सारे मतिमंद आहोत. ज्याची भगवंतावर दृढ श्रद्धा नाही तो मतिमंद. दृढ श्रद्धेअभावी आपण निर्धास्त राहू शकत नाही. त्याच्यावर दृढ श्रद्धा असली की तो आपली चिंता व्हायला समर्थ असतो. आपण बरेचदा भीती कल्पनेने निर्माण करतो आणि अस्वस्थ होतो. देवाकडे पाठ फिरवल्यामुळे श्रद्धेअभावी आपण अस्थिर होऊन जातो. भीती पांघरून नित्य कुडकुडत बसतो. म्हणून आपल्या सज्जन मनाला समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात, सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्य पाहे. निराश होणं, भय वाटणं म्हणजेच देवाला विसरणं. स्वार्थी वृत्तीला भय असतं, निस्वार्थी वृत्तीला भय नाही. श्रद्धा हा आपल्या जीवनाचा तनामनाचा कणा आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो. भीती म्हणजे जिवंतपणे मृत्यू. जो निर्भय असेल तो खरा जिवंत. माणसाने कधी काळजी करू नये, काळजी घ्यावी, सावधानता बाळगावी, विवेकाने वागावं. भगवंताचं नित्य स्मरण ठेवून त्याच्या नामस्मरणात राहणाऱ्या भक्ताची भगवंत कधीही उपेक्षा करत नाही. माझ्या भक्ताची मी नित्य काळजी घेतो ते माझं ब्रीद आहे. भगवंताचं गीतेतील वचन आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पांडुरंगावर दृढ श्रद्धे असलेल्या संत कान्होपात्रेचं रक्षण करायला तिचा विठुराया समर्थ होता. कान्होपात्रा ही श्यामा नायकिणीची मुलगी. सौंदर्याची खाण, भक्तीची ज्योत. कान्होपात्रेच्या सौंदर्यामुळे निजामाची नजर तिच्यावर पडली. निजामाच्या तावडीतून सुटण्यासाठी श्रद्धावान कान्होपात्रा तिच्या विठुरायाकडे गेली. कान्होपात्रा राऊळाच्या गाभाऱ्यात शिरली आणि राऊळाचे सगळे दरवाजे बंद झाले. संकटातून तारून नेणारा भगवंत आपला पाठीराखा आहे व चिंता कसली हा भाव तिच्या मनात होता. आश्वासक वृत्तीने तिने विठुरायाकडे बघितलं. आर्त सुरात त्याला आळवलं. विठुरायाने तत्क्षणी तिच्या हाकेला साद घातली. मी आहे हा नाद तिच्या कानी पडला. ती शांत आणि निर्भय झाली. विठू चरणावर तिने मस्तक टेकलं आणि तिची ज्योत मालवली गेली. विठुरायाच्या चरणी तिला सद्गती मिळाली. तिच्या श्रद्धेचा विजय झाला. भयाचं, भीतीचं भक्तीत रूपांतर केलं की नित्य भगवंताचं स्मरण राहतं. ध्येय, जीवननिष्ठा समोर असल्याशिवाय मनातली भीती कधी जात नाही. आपल्या रामरायाला दिलेला शब्द खरा करण्यासाठी लंकेत रावणाच्या दरबारी जाताना रामरायावर दृढ श्रद्धा असणाऱ्या मारुतीरायाला कधीही भीती वाटली नाही. कारण आपल्या संकटातून आपल्याला तारणारा आपला रामराया आहे ही दृढ श्रद्धा मारुतीरायाला होती. श्रद्धेमुळे भीती संपते, किंबहुना भीती वाटतच नाही. सत्यवचनी माणूस जगात कुणालाही कधी भीत नाही. चारित्र्य संपन्न माणसाला कशाचीही भीती वाटत नाही. त्याचा धाक जगाला असतो. भित्रेपणामुळे माणसाचा जेवढा घात झाला तेवढा अन्य कशानेही झाला नसेल. देवाला बोकडाचा बळी दिला जातो. शक्तिसंपन्न वाघ, सिंह, हत्तीचा बळी कधी कुणी दिलाय? भित्रा माणूस जगात जगायला योग्य नाही. भीती खरं तर दुर्जनांना हवी. सज्जनांनी चिंता, भीती हे शब्द टाकून द्यावेत. सत्याच्या म्हणजे भगवंताच्या सोबतीने माणसांनी जगावं. स्वामींनी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे दिलेलं अभय कोणासाठी आहे? जे मनाने निर्मळ, वृत्तीने सरळ आणि स्वभावाने प्रेमळ आहेत त्यांच्यासाठी.
जो आपल्या गुरुला स्वामींना आवडेल असंच आचारशुद्ध जीवन जगतो त्याला स्वामींकडून मिळालेला हा कायमस्वरूपी धीर आहे. त्याची सत्कर्म निष्ठा शाश्वत स्वरूपात राहावी त्याला मानसिक धैर्य देण्यासाठी स्वामी नित्य आश्वासन देतात. सत्कर्म निर्धाराने पार पाडण्यासाठी लागणारं मनोबल स्वामी देतात. आपल्या पाठीशी उभे असणारे स्वामी आपल्या अंतरंगातच असतात. ते दुरून बाहेरून कधी येत नाहीत. भक्ताच्या ध्यानी मनी स्वप्ने स्वामींचा नित्य वास असतो. कामं करता करता देखत देवाजीचं रूप हा संस्कार दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे ही संत जनाबाईची श्रद्धा आहे. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता ही तिची कृती आहे. प्रत्येकाच्या मनाला नामस्मरणाचा छंद लागणं आवश्यक आहे. नामाची वाट थेट भगवंताशी नातं जोडते. नाम म्हणजे न मम, मी नाही तू आहेस ही जाणीव म्हणजे नाम. नामात स्वतःला विसरण्याची फार मोठी शक्ती आहे. नाम म्हणजे भगवंताशी जोडणारी सहज प्रवृत्ती. अचंचल मनाला उलटं केलं की नाम सुरू होतं. नामामुळे मनातले वाईट विचार जातात. मन स्थिर होतं. अंतरंगातील गुणांचं सामर्थ्य वाढतं. नामस्मरणाचं महत्त्व वेद काळापासून सांगितलेलं आहे. कलियुगातला भगवंताचा अवतार म्हणजे नाम. आपल्या सगळ्या संतांनी स्वानुभवातून विश्वमनाला नामस्मरणाचा संस्कार दिलाय. नाम ज्याने घेतले सर्व काळ, गोड झाला त्याचा अंतकाळ. मृत्यूची भीती वाटणाऱ्या मनाला नामस्मरणाच्या वाटेने गेल्यामुळे निर्भयता प्राप्त होते. जन्म मरणाचा अर्थ समजतो. जगणं अर्थपूर्ण वाटायला लागतं. भगवंताशी शाश्वत नातं जोडण्याचा रामबाण उपाय नामस्मरणामुळे गवसतो. माऊलींचा हरिपाठ प्रापंचिकांसाठी असल्यामुळे हरिपाठाच्या वाटेने जाण्याचा भाव जागा होतो. नामाच्या जागरणामुळे मन शांत, निर्मळ आणि सोज्वळ होतं. प्रभाते मनी राम चिंतित जावा याचा अर्थ समजून घेण्याची उर्मी जागी होते.